तर बिबट्यामुळे जे त्रास आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय। शिरूरमध्ये एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। विदर्भातही बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ। माणसाच्या संरक्षणाची जबाबदारी ही तेवढीच महत्त्वाची। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर शिरूरमध्ये झालेला उद्रेक महाराष्ट्रभर होईल। बिबट्याच्या हल्ल्यावर विजय वडेट्टीवारांचा इशारा। जांबूत पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला। खासदार अमोल कोल्हे यांची मागणी। कोल्हे यांचं मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरेंना पत्र। पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाला उपवनरक्षकाची भेट। दरम्यान ग्रामस्थांनी उपवनरक्षक प्रशांत खाडेंना धरलं धारेवर। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोनवरून आंदोलकांशी संवाद। परिसर बिबटमुक्त करण्याचा असल्याचं आश्वासन। शिरूरमधील चिमुकल्यावरती हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश। वनविभागाचे शार्प शूटर आणि ड्रोननं गस्त घालणारी टीम घटनास्थळी। खासदार अमोल कोल्हेंच्या मागणीनंतर कार्यवाही। बिबट्याला ठार करण्यासाठी 5 वेगवेगळ्या गावांमध्ये टीम्स दाखल झाल्यात। या बिबट्याचा शोध घेत बिबट्याला ठार केलं जाणार। जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडेंची माहिती। 15 दिवसात 3 जणांचे जीव गेले। आमची ही सहन करण्याची ताकद संपली। जुन्नरचे आमदार शरद सोनावणे आक्रमक। बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शूट अँड साईटची शासनानं परवानगी द्यायला पाहिजे। तातडीनं मुख्यमंत्र्यांनी केंद्रासोबत बैठक लावावी। सोनावणेंची मागणी।